मंडळी, एकेकाळी मराठी मालिका विश्व गाजवणारी एक लोकप्रिय अभिनेत्री तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. ही अभिनेत्री एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर होती, मात्र काही कारणास्तव तिने काम थांबवले. आता कलर्स मराठीच्या नव्या कोऱ्या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. काहींनी त्यांचा हा प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी हा प्रवास सुरूच ठेवला. त्यापैकी एक अभिनेत्री आहे सोनाली पंडित नाईक. सोनालीने अनेक मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सोनालीची अल्फा मराठीवरील प्रपंच ही मालिका चांगलीच गाजली होती. सोनालीने प्रपंच मालिकेत घरच्यांच्या दबावामुळे लग्न करणारी, शिक्षणाची आवड असूनही संसारात रमलेल्या मुलीची भूमिका सुंदरपणे साकारली होती. आज ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. पुढे काही काळाने सोनाली हिंदी मालिकांमध्ये दिसली. तिने मॅडम सर या मालिकेत कॉन्स्टेबल पुष्पा सिंहची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी यहाँ मैं घर घर खेली, प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा, गठबंधन या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात. एकंदरीत सोनालीचा हिंदी टीव्ही विश्वात चांगलाच जम बसला आहे. आता ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत दिसणार आहे. कलर्स मराठीवरील आगामी मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी या मराठी मालिकेतून मराठी मनोरंजन सृष्टीत पुनरागमन करत आहे. या मालिकेतील मोहिनी आणि कार्तिकीची धाडशी आई शालिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. पुन्हा एकदा सोनालीला पाहण्यासाठी तिचे प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. मोहिनी या नव्या मालिकेत अनघा ठाकूर आणि समीर परांजपे हे कलाकार प्रमुख नायक आणि नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या 23 मार्चपासून ही मालिका दररोज संध्याकाळी 7:30 वाजता कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते. तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.